2029 पर्यंत मी कुठेही जाणार नाहीये। MMR रिजन मध्येच काही ठिकाणी वेगळे लढणार, काही ठिकाणी युतीत लढणार। नागपूरमधल्या अनौपचारिक गप्पांमध्ये देवेंद्र फडणवीसांची माहिती। धंगेकरांकडून मोहोळ यांच्या गाडीचा व्हिडिओ शेअर करत आरोप। मोहोळ महापौर असताना पुणे पालिकेची पाटी लावून बिल्डरची गाडी वापरायचे। बढेकर बिल्डर यांनी जैन हॉस्टेल खरेदीसाठी लिलाव लावला होता। कोथरूडचे बढेकर बिल्डरही मोहोळ यांचे पार्टनर। धंगेकरांचा पुन्हा एकदा आरोप। धंगेकरांना पक्षातून काढून टाकावं असं काहींचं मत आहे। मग नवी मुंबईचं काय? नवी मुंबईमध्ये तर माझे गुंडांशी संबंध आहेत अशी वक्तव्य ऐकायला आली आहेत। उदय सामंतांची नाव न घेता गणेश नाईकांवर टीका। खालच्या स्तरावरच्या कार्यकर्त्यांनी महायुतीमध्ये कटुता येईल असं वक्तव्य कुणी करू नये। उदय सामंतांच्या वक्तव्यानंतर प्रवीण दरेकर यांचं आवाहन। रवींद्र धंगेकरांनी ट्विटरवरचा शिवसेनेचा फोटो हटवला। सत्यमेव जयते पुणेकर फर्स्ट या धंगेकरांच्या कॅप्शनची सर्वत्र चर्चा। भाजपमधीलच काही लोकांचा मला पाठिंबा आहे। भाजप विरोधात नव्हे तर विकृती विरोधात लढतोय। मोहोळ यांच्या विरोधात रवींद्र धंगेकर चांगलेच आक्रमक। कितीही राजकीय किंमत मोजावी लागली तरीही चालेल। महावीर यांचं देऊळ विद्यार्थी हॉस्टेल होईपर्यंत मी लढत राहणार असंही केलं स्पष्ट। 5 वर्षांपूर्वीचा व्हिडिओ काढला आणि मी जाहिरात करतो असं सांगितलं। व्यावसायिक निलेश नवल यांच्या व्हिडिओ संदर्भात मोहोळ यांचं स्पष्टीकरण। तर शहराची राजकीय संस्कृतीची एका माणसामुळे वाट लागू देऊ नका, धंगेकरांवर निशाणा। धंगेकरांचे बोलविते धनी सरकारमध्ये बसलेत, संजय राऊत यांचा आरोप। तर हा मोहोळ विरुद्ध भाजपमधील एका गटातील संघर्ष आहे आणि रवींद्र धंगेकर हा त्यातीलच मोहरा, संजय राऊतांचा दावा। एका ठेकेदाराकडून 21 सत्ताधारी आमदारांना डिफेंडर कार भेट। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा मोठा आरोप। तर डिफेंडर मिळालेले आमदार कोण लवकरच समजेल। बुलढाण्यातील डिफेंडर 21 मधील एक आहे की 22वी, सपकाळांचा सवाल। फडणवीसांना शिंदे आणि अजित पवारांचा पक्ष फोडायचा आहे, ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांचा दावा। तर राऊतांना सकाळी उठून विष ओकायची सवय, आम्हाला कुणाचा पक्ष फोडायचा नाही, स्वतःहून आलेल्यांचं स्वागत करणार, दरेकरांचं प्रत्युत्तर। पटोलेंना एकट्यात विचारा, भाजपनं मेहनत केल्यानं जिंकले असं म्हणतात। भंडाऱ्यातील कार्यक्रमात चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। काँग्रेस निराश होऊन मतदानाची चोरी केल्याचा आरोप लावतं, बावनकुळेंचा विरोधकांवर निशाणा। कर्ज काढून शक्तीपीठ महामार्ग का करताय? विरोध असतानाही शक्तीपीठ महामार्गासाठी अट्टहास का? राजू शेट्टींचा सवाल। MCAच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीगाठी वाढल्या। प्रताप सरनाईकांनंतर प्रसाद लाड यांनी पवारांची भेट घेतली। डिसेंबर महिन्यामध्ये MCAच्या निवडणुका पार पडणार। काही दिवसांपूर्वीच उदय सामंत यांनीही पवारांची भेट घेतली होती। आदिती तटकरेंचा बॅनरवरती रायगडचे राखणदार असा उल्लेख। रायगडच्या रोहा तळाघर महादेववाडी या ठिकाणी बॅनर लावला। तटकरेंच्या बॅनरची सर्वत्र चर्चा। भरत गुगावलेंकडून आगामी निवडणुकांसाठी रायगडमध्ये स्वबळाचा नारा। महायुतीचा धर्म पाळायचा असेल तर 2 पावलं मागे यायला हवं, अन्यथा एकला चलोरेची भूमिका। गोगावलेंचं वक्तव्य। जागा वाटपाचा तिढा न सुटल्यास कुणाच्या पाठीमागे लागणार नाही असंही केलं स्पष्ट। आगामी निवडणुकीमध्ये आरेला कार्य करण्याची वेळ आली तरी चालेल, मात्र टीकेला चोख उत्तर द्या। रायगडच्या रोह्यामध्ये अनिकेत तटकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन। तर रोहा कोणाची वैयक्तिक मालमत्ता नाहीये, प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार, गोगावलेंचं प्रत्युत्तर। दत्तात्रय भरणेंनी शासनाचं काम केलंय, संघटनेचं नाही। भरणेंना संघटना कौशल्य जमत नाही, राष्ट्रवादीच्या यशवंत मानेंची प्रतिक्रिया। तर जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकरांच्या नेतृत्वाखाली संघटन कौशल्य शिकलो, मानेंचं वक्तव्य। सोलापुरातील पक्षाची गळती रोखण्यासाठी भरणेंकडे संपर्क प्रमुख पद। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसनं शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा द्यावा, आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची मागणी। तर लोकसभेमध्ये शिवसेनेने काँग्रेसचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले होते, चंद्रकांत रघुवंशींची प्रतिक्रिया। नंदुरबारमध्ये आगामी निवडणुकीमध्ये महायुती एकत्र दिसणार। शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी महायुतीसोबत लढण्याची तयारी दर्शवली। जिल्ह्यामध्ये महायुती झाल्यास इतर पक्षांना फायदा होणार नाही, चंद्रकांत रघुवंशी यांचं वक्तव्य। पाचोऱ्यामध्ये शिवसेनेनंतर गिरीश महाजन यांच्याकडून देखील स्वबळाचे संकेत। महायुती कायम ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू, टोकाची भूमिका घेतल्यास काही ठिकाणी स्वबळाचा निर्णय घेतला जाईल, मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य। निवडणुकीच्या तोंडावर नवी मुंबई महापालिकेच्या सर्वपक्षीय माजी नगरसेवकांची दिवाळी गोड। पालिकेकडून माजी नगरसेवकांसाठी कोट्यवधी रुपयांच्या कामांना मंजुरी। महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी 2 ते 3 कोटी रुपयांची कामं मंजूर केल्याची माहिती।
बच्चू कडूंना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रहारच्या कार्यकर्त्यांची गर्दी। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 28 तारखेला नागपुरात यायचंच बच्चू कडूंचं कार्यकर्त्यांना आवाहन। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठीच्या मागणीसाठी 28 तारखेला बच्चू कडूंचं आंदोलन। प्रणिती शिंदेंनी पूरग्रस्तांना कसलीही मदत केली नाही, सुजात आंबेडकर यांची प्रणिती शिंदेंवर टीका। वंचितच्या उमेदवाराला खरेदी करण्यासाठी पैसे घालवले, सुजात आंबेडकरांचं वक्तव्य। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावरती आधारित पुस्तकाचं आज प्रकाशन होणार। मोदीज मिशन या पुस्तकाचं आज प्रकाशन केलं जाणार। राज्यपाल आचार्य देवव्रत फडणवीसांच्या हस्ते पुस्तकांचं प्रकाशन केलं जाणार। सुप्रसिद्ध वकील आणि लेखक बर्जीस देसाई यांनी पुस्तक लिहिल्याची माहिती। नागपूर आता संरक्षण आणि एरोस्पेस उत्पादनाचं प्रमुख केंद्र असणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। सोलार डिफेन्स अँड एरोस्पेस प्रकल्पास मिहानमधील 223 एकर जमिनीचं हस्तांतर। आरएसएसची कार्यपद्धत अवैध आणि बेकायदेशीर, वंचितच्या सुजात आंबेडकरांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आरोप। तर आरएसएस उभारलेल्या निधीवरती टॅक्स भरतो का, सुजात आंबेडकरांचा सवाल। तर आरएसएसवर बंदी घालण्याची मागणी करणारे लोक राष्ट्रद्रोही, चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर। भविष्यात नारायण कुसेंवरती मोठी जबाबदारी येणार। दिवाळीच्या कार्यक्रमात अर्जुन खोतकरांकडून आमदार कुसेंचं कौतुक। पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळकेंच्या निवासस्थानी राम शिंदेंची भेट। राजेंद्र फाळकेंनी नुकताच राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता। अनेक वर्षांपासूनचे राजकीय विरोधक एकत्र आल्यानं चर्चांना उधाण। उपमुख्यमंत्री शिंदेंनी शीतल म्हात्रेंनी केलेल्या आयोजित दहिसर रिव्हर या फेस्टिव्हलला भेट दिली। नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, शिंदेंचं नागरिकांना आश्वासन। पुण्यातल्या राजगड किल्ल्यावरती दिवाळीनिमित्त शिवप्रेमींकडून स्वच्छता मोहिमेसह विविध कार्यक्रमांचं आयोजन। आई पद्मावती मंदिरामध्ये श्रींची पूजा आणि अभिषेक करत दिवाळी साजरी। हर्षवर्धन सपकाळ यांचा दिवाळीनिमित्त भेटवस्तू घेऊन जाणारा ट्रॅक्टर चिखलात फसला। ग्रामस्थांच्या मदतीनं ट्रॅक्टरला चिखलातून बाहेर काढण्यात यश। सपकाळ यांच्याकडून आदिवासी भागात जाऊन दिवाळी साजरी। चिपळूणमध्ये भजनामध्ये भास्कर जाधवांनी धरला ठेका। दिवाळी भक्तिमय वातावरणामध्ये भास्करराव जाधव तल्लीन। तर दिवाळीच्या पारंपरिक उत्सवामध्ये भास्करराव जाधवांचा संपूर्ण परिवार एकत्रित दिसतो। इंदापुरात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी गजे ढोल वाजवला। बाबीर देवाच्या दर्शनाला गेल्यानंतर ग्रामस्थांसोबत भरणेंचा ठेका। तर बाबीर देवाच्या यात्रेच्या निमित्तानं गजे ढोल नृत्य स्पर्धा घेतल्या जातात। अकोल्याच्या मूर्तिजापूरमध्ये म्हसोबा बळीराजा उत्सव साजरा। 15 फूट उंचीचा म्हसोबा श्रद्धेचा केंद्रबिंदू ठरला। तर म्हसोबाची ग्रामस्थांकडून पूजा। सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट सादर। सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टवरती सुशांत राजपूतचं कुटुंब असमाधानी। क्लोजर रिपोर्टला राजपूत कुटुंबीय कोर्टात आव्हान देणार।